मित्रांनो नमस्कार. हे डॉक्टर मोरे वेलते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करत असताना जसं की आपण एखाद्या ठिकाणी काही एखादी वस्तू जर घेत असेल तर त्याची आपण सुरुवातीला किंमत बघतो. मग तसं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना मित्रांनो ती किंमत म्हणजे एक एन असते. एन म्हणजे काय? नेट ॲसेट व्हॅल्यू. मग ही एन महाग असली म्हणजे एखादा म्युच्युअल फंड महाग आणि ही एन स्वस्त असली म्हणजे एखादा म्युच्युअल फंड स्वस्त. हे असं आहे का? मग ही मित्रांनो एन पूर्णपणे जी काही कन्सेप्ट असते ही मित्रांनो आपण पूर्णपणे बघणार आहोत. कारण की प्रत्येक ॲसेट म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायची म्हणलं तर आपण एखादा स्टॉक घेतो, त्या स्टॉकची किंमत बघतो, तसं एन ह्याच्यात बघावं लागते. मग बघावं लागते म्हणजे प्रत्येक एक पूर्णपणे माणूस विचारच करतो किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट करताना 10 रुपयाची एन आहे, एखाद्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची का 15 रुपयाची आहे. मग मित्रांनो ह्या एन आज काय सत्य काय आहे आणि ॲक्च्युअली एन कशी ठरवली जाते हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर चालेल, जे काय फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय त्यासाठी आपल्या मित्रांनो व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे चांगल्या पद्धतीचं कंटेंट तुमच्यापर्यंत सहजासहजी येऊन जातील. ओके. तर एन लॉंग फॉर्म तर सांगितला नेट ॲसेट व्हॅल्यू. नेट ॲसेट म्हणजे काय? प्रॉपर्टी. आणि नेट म्हणजे एक इक्वल म्हणजे नेट म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे जी काय प्रॉपर्टीची आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करणार त्याची ॲसेट व्हॅल्यू किती आणि ती ती युनिटमध्ये ठरवलं जाते मित्रांनो. मग एक प्रॉपर जर प्रॉपर बघायला गेलं तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेस आपला एकच उद्देश असतं की एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला रिटर्न्स मिळावा, चांगले आपले पैसे वाढले पाहिजेत, लॉंग टर्ममध्ये पैशाची आपली सुरक्षा, आपल्या चांगल्या पद्धतीची ग्रोथ झाली पाहिजे. मग ही नेट ॲसेट व्हॅल्यू मित्रांनो कशी ठरवली जाते ह्या इंटेन्शनचा पूर्णपणे हे बघून. तर पूर्णपणे एक नेट ॲसेट व्हॅल्यूचं एक तर सूत्र आहे मित्रांनो. नेट ॲसेट व्हॅल्यू इज इक्वल टू टोटल ॲसेट मायनस टोटल लायबिलिटी डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट. हे सूत्र आहे. म्हणजे काय की थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल की टोटल जी काय एखादा फंड असतो, जी काय पूर्णपणे फंड असतो ते फंडचं टोटल AUM आणि त्याचा जो काही फंडचं टोटल जे काही ॲसेट असतं म्हणजे स्पेसिफिक स्कीमचं त्याचं ॲसेट असतं आणि त्या फंडला लागणारा जो काही खर्च असतो म्हणजे लायबिलिटी, ते ॲसेट आणि लायबिलिटी म्हणजे फंडची साईज वजा त्याच्यामधील तेवढा खर्च तो पूर्णपणे वजा करून त्याला डिवाईड केलं जातं. जेवढे काही शेअर्स म्हणजे जेवढे काही शेअर्स म्हणण्यापेक्षा शेअर्स म्हणजे एकदम छोटाच तुकडा झाला पण एन आपण म्हणू शकतो. मग त्याचे जे काही टोटल युनिट आहेत त्याला डिवाईड केलं जातं. मग त्याचं जर गणित जर बघितलं तर जे काय एखादे समजा आपण उदाहरणासाठी एक HDFC स्मॉल कॅप फंड असं एक उदाहरणासाठी घेऊ. मग HDFC स्मॉल कॅप फंड ह्याचं पूर्णपणे ह्याची ॲसेट व्हॅल्यू किती म्हणजे ते पूर्णपणे AUM किती आहे त्या AUMला वजा केलं जाते. त्याचा जो काही खर्च आहे त्याला खर्चाला वजा केलं जातं आणि त्याच्यासाठी जे काही युनिट काढलेले आहेत ते डिवायडेड बाय युनिट केलं जातं. मग अशा पद्धतीने एक एन आपल्यासाठी निघते. मग ही एन मित्रांनो डेली बेसिसवर चेंज होत असते. म्हणजे आपण जर सपोज एक 10 रुपयानी जर एन घेतलेली असेल तर ती 10.5 होणार, 10.15 होऊ शकते, 10.4 होऊ शकते. असे एक डेली बेसिसवर फ्लक्च्युएशन असतात. त्याच्यामुळे आपल्याला गुंतवणुकीची ट्रान्सपरन्सी राहते. म्हणजे आपण एक 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट 10,20,000 झाली का 10,30,000 रुपये झाली का एक 11 लाख रुपये झाली ह्याचं व्हॅल्युएशन आपल्याला एन माध्यमातून मिळतं. ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये एक SIP सुरू करणार असतो मग त्यावेळेस SIPचं आपलं एक फिक्स अमाऊंट असतं की सपोज एक 5,000 रुपयाची जर SIP सुरू केलेली असेल तर 5,000 रुपयाची SIP सुरू केलेली असेल तर ती 5,000 भागिले जे काही एन चालू आहे त्या स्कीमची, सपोज मी म्हणतो एक 10 रुपयाची एन चाललेली, मग 5,000 भागिले 10 असे जे काही टोटल युनिट येणार मित्रांनो त्या 5,000 रुपयात तेवढे युनिट राहतात. मग एन फक्त हाच विषय असतो. आणि एन सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर एन बेनिफिट म्हणजे काय राहतो की ज्या 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 ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची किंवा ज्या फंडची एन कमी असते त्याच्यासाठी एक ॲव्हरेज प्राइसिंग पॉवर आपल्यासाठी जास्त मिळते. आणि ज्या 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 फंडची किंवा ज्या स्कीमची एन जास्त असते त्यासाठी आपल्याला ती जी काय जी काय ॲव्हरेजिंग कॉस्ट असते ते आपल्याला कमी मिळते, म्हणजे ॲव्हरेजिंग प्राईस कमी मिळते. मग हे कसं आहे हे जर विचार केला तर बघा तुम्ही, म्हणजे आपण एक 5,000 रुपयाची SIP लावली आणि एखाद्या फंडची एन आहे मी म्हणतो एक ₹20 आणि एखाद्या फंडची एन आहे ₹100. मग हे 5,000 रुपयाचे आपण प्रत्येक फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होणार प्रत्येक वेळेस 5,000. मग ही जी काही ₹20 जी काही एन असते ह्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला जास्त युनिट मिळणार. आणि जी काय हे आपण जास्त जे काय एक ₹100 किंवा जे काय जास्त एक्स्ट्रा ते म्हणलं एन ह्याच्यासाठी आपल्याला युनिट कमी मिळणार. त्याच्यामुळे जे काही मार्केट किंवा आपण डेट फंडमध्ये एवढं काही मार्केटचा रोल नसतो. पण जे काही त्या एन जी काही प्राईस कमी जास्त होती ह्याच्यावर आपल्याला इन्व्हेस्टमेंटमधील मंथली बेसिसवर युनिट किती येणार हे आपल्याला लक्षात येतं. मग त्यामुळे मित्रांनो कमी एन जर असेल तर आपल्याला जास्त पद्धतीचे युनिट मिळणार आणि कमी एन जर प्राईस कमी झाली तर अजून आपल्याला जास्त एन मिळणार आणि ते जर जास्त एन जर असेल तर आपल्याला युनिट कमी मिळणार आणि त्याची जी काही प्राइसिंग ॲव्हरेज प्राइसिंग जी काय आहे ना ते आपल्याला कमी मिळणार. म्हणजे ॲव्हरेज प्राइसिंगचा फर्स्ट बेनिफिट एक लास्ट तुम्हाला सांगतो फायनल की ॲव्हरेज प्राइसिंगचा
चांगला बेनिफिट आपल्याला मिळवण्यासाठी कमी NAV असलेले स्कीम एकदम बेस्ट. ओके, हे लक्षात घ्या तुम्ही, जास्त कॉम्प्लिकेटेड व्हायला नको विषय. मग तर मित्रांनो, जे काय तुम्ही NAVs पूर्णपणे बघतात, ही NAVची तर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. परंतु म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करत असताना फक्त NAV बघून त्यामध्ये डायरेक्ट गुंतवणूक करू नका. NAV हा फक्त फक्त त्या ॲसेटची म्हणजे त्या एका युनिटची किंमत दाखवतो NAV म्हणजे. ओके, मग तुम्हाला जर चांगल्या फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही त्याचा एक्सपेन्स रेशो बघा, म्हणजे त्या फंडचा परफॉर्मन्स बघा, त्या फंडचा रिस्क ॲपेटाईट बघा, त्या फंडचा फंड मॅनेजर बघा, त्या फंडचं पूर्णपणे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचं बॅकग्राऊंड बघा. मग नुसतं NAVवर इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेऊ नका. मी आता म्हणलं NAV फक्त त्या एका युनिटची किंमत असते की ज्या तेवढ्या रुपयाने तुम्हाला तो युनिट मिळणार. त्यामुळं ही NAVची जर कन्सेप्ट मित्रांनो क्लिअर झालेली असेल तर तर मी असं समजतो की ही बऱ्यापैकी तुम्हाला कॉम्प्लिकेटेड जो काय थोडं एकदम सिंपल गोष्ट आहे, परंतु आपल्याला ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं मिथ कोणते असतात की NAV महाग म्हणजे एखादी म्युच्युअल फंडची स्कीम महाग किंवा NAV स्वस्त म्हणजे ती स्कीम स्वस्त. ही मित्रांनो सगळ्यात मोठा गैरसमज आहे. हा गैरसमज तुम्ही आजच्या व्हिडिओमधून जरी काढला तरी कुठेतरी आपल्या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी समजतो. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला आणि व्हिडिओजमध्ये जर कुठं काही क्वेरीज वाटल्या किंवा जर मी बोललेलं जर तुम्हाला प्रॉपर सपोज जर पूर्णपणे नसेल जर लक्षात येत तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात किंवा तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सजेस्ट करा. आम्ही अजूनही पूर्ण चांगल्या लेवलचे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील आणि चांगले पॉवरफुल कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करील. चालेल, थँक्यू, धन्यवाद.